नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरात अनेक ओव्हरलोड वाहने येतात व जातात. या वाहनांना आरटीओचे अधिकारी इन्स्पेक्टर श्याम चौधरी, ARTO मधून मिथुन पाटील, दिनेश पाटील, कल्पेश सूर्यवंशी हे गेली कित्येक वर्ष ओव्हरलोड वाहने नगर हद्दीतून जाऊन देतात. कारण एका वाहनामागे 3,000 रुपये एजंट मार्फत उकळले जाते. एकूण शहरातून 3,714 वाहने अहिल्यानगर हद्दीतून संपूर्ण महाराष्ट्रात जाणे-येणे करतात. हे बेकायदेशीर वाहनांचे एजंट मार्फत एकूण रक्कम 1,11,42,000 रुपये दरमहा गोळा करतात. हे सर्व पैसे आरटीओचे अधिकारी सगळे यांच्या आधिपत्याखाली गोळा केलेले जातात व सर्व एकत्रित पाकिटे दिली जातात. हे कित्येक वर्षांपासून चालू आहे. याबद्दल संघटनेनं वाहतूक असंख्य वेळा आयुक्त परिवहन मंत्री यांना निवेदन दिलं, परंतु यात दर 3 महिन्यांनंतर पैसे वाढ दिसते व हे अधिकारी पूर्ण भ्रष्टाचारी आहेत. गरीब ट्रक ड्रायव्हर याने हप्ता देण्यास टाळले तर त्यास शिकारीप्रमाणे पकडून भरपूर रकमेचा दंड वसुली करतात व वाहने जप्त करतात व ट्रक ड्रायव्हर चालकास अश्लील शिवीगाळ व मारहाण करण्यात येते. पत्रकार परिषदेमध्ये बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक माथाडी मंडळाचे अध्यक्ष LG पांडे व अजय मखरे यांनी ही माहिती दिली आहे. एकूण ओव्हरलोडच्या गाड्या ज्या आहेत 3,714 वाहनं जा ये करतात. त्या 3,714 कडनं अनाधिकृतपणे 3,000 रुपये दरमहा एजंट मार्फत बेकायदेशीर गोळा केले जातात. 1 ते 10 तारखेपर्यंत ते सर्व रक्कम गोळा होती. नंतर त्याचे ह्याप्रमाणे यादी बनवल्या जाते आणि यादी त्या फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांना वाटप केली जाते. ती यादी टाईप करून वाटप दिल्यानंतर त्या गाड्यांना नगरच्या हद्दीमध्ये किती वेळा आले गेले तरी त्यांच्यावर कारवाई होणार नाही, किती ओव्हरलोड असो. पण जर त्यांनी कार्ड नसेल काढलं, त्याला कार्ड नाव आहे, कार्ड म्हणजे खरोखर कार्ड देतात असं नाही, फक्त नाव द्यायचा, नंबर द्यायचा एजंट मार्फत आणि ते पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचतात. याच्यामध्ये सर्वात महत्वाचे श्यामराव चौधरी इन्स्पेक्टर, नंतर दुसरे मिथुन पाटील ARTO, तिसरं दिनेश पाटील आणि चौथे कल्पेश सूर्यवंशी. हे सर्व ऑर्गनायझिंग पैशाचं याचं त्याचं सर्व बघतात आणि माननीय सगळे साहेब यांच्याकडे तक्रार जरी घेऊन गेले तर ते पांघरून टाकतात. आता सांगायचं म्हणजे तक्रार जर आपण घेऊन गेलो, ह्यांना जर जनतेला दिसतं हे सर्व उघड्या डोळ्यांनी, तर मग हे सगळे साहेबांना का दिसत नाही? मग सगळे साहेबांनी त्यांचे डिफॉल्ट रिपोर्ट त्यांच्या वरिष्ठांकडे किती पाठवले आल्यापासून, किंवा पूर्वी कोणी पाठवले का? समजा आता मी जर विचित्र काम करत असलो आणि भ्रष्टाचाराचं करत असलो तर मला तर माझा रिपोर्ट गेला पाहिजे ना शासनाकडे. मग तो पाठवलाय का पाठवत नाहीत? मग ह्याच्यात सर्व हे लिंक आहे आणि ह्या लिंकमध्ये एजंट लोक जे जिल्ह्यातून पैसे गोळा करतात आणि ते पैसे सर्व एजंट म्हणजे फरक बघा, जे लायसन वगैरे काढतात ते एजंट नव्हे. एजंट म्हणजे यांनी पगारावर ठेवलेले खाजगी माणसं, ज्याचं शिक्षण 8वी 9वी झालेलं आहे, परंतु त्याच्या अंगात 1.5 किलो सोनं असतं अंगावर आणि त्याला पगार 2 ते 2.5 लाख रुपये पगार असतो नुसता. फक्त त्यांनी अँटी करप्शननी जर पकडलं तर त्यांनी नाव यांचं सांगायचं नाही यांच्यासाठी म्हणून, तो गेलेली केस असती ती. अशा पद्धतीने यांचा भ्रष्टाचार. आणि यांच्याकडे यांच्या अधिकाऱ्यांकडे गेलं, तुम्ही अर्ज द्या, जे काही चौकशी आम्ही करू. असे अर्ज अनेक आमच्या संघटनेने आम्ही सर्वांनी दिले, नागरिकांनी दिले, त्याचं कोणाचंही उत्तर दिलं नाही. आम्ही अर्ज फाईल करतो किंवा ह्याच्यावर अशी कारवाई केली, अजिबात उत्तर नाही. त्यांनी दाखवून द्यावं. तुमची मागणी काय? मागणी आहे की सर्व हे जे ओव्हरलोडचे जे बेकायदेशीर पैसे घेतात, पासिंगचे जे सहीचे पैसे घेतात आणि चेकपोस्टचे जे नाईट विकायचे पैसे घेतात, ही सर्व बंद व्हावं, तात्काळ बंद व्हावं आणि चालकांना, वंचित गरीब चालकांना याच्यापासून मुक्तता मिळावी. बऱ्याच जिल्ह्यामध्ये आता मुक्त झालेले आहेत. बरेच अधिकाऱ्यांनी आपलं जे बंद केलेले आहे हे बेकायदेशीर, तर हे बेकायदेशीर जे पैसे वसुली होती ही शासनाला काही जात नाही, शासनाच्या फंडात जात नाही, ही यांच्या खिशात जाती, ती बंद व्हावी. तसं त्यांनी बंद केल्याचं नमूद दाखवावं. नाही, त्यांना जर वाटते म्हणतात आता काय आम्हाला पुरावा द्या, हे कसं काय
पैसे देतात लोक इथे. तर त्याचं कारण आहे, हे माझ्याकडे नंबर आहेत 100, एक नमुना म्हणून, तसे तर हजारो आहेत. या नंबरवरती मागील 2 वर्षात जर तुम्ही ओव्हरलोडची केस दाखवली मला, तर मी उपोषण आता किंवा कुठली कारवाई मी म्हणजे उपोषणालाच बसत नाही. पण तुम्ही यांच्यावर कारवाई का करू शकत नाही? त्यांचे हप्ते चालू आहेत गेली 5-6 वर्षापासून. एजंट मार्फत सर्व पैसे हे घेतात. मग या गाड्या तर जातात. आता यांचे माग 2023-22 आमच्याकडे पावत्या आहेत, टोल फाडल्याच्या पावत्या आहेत, CCTV फुटेज आहे. मग कसं नाही म्हणायचं की बाबा ह्या रोडवरनं ही गाडी गेलीच नाही? आणि विशेष म्हणजे ह्या गाड्यांवरती जर तुम्ही मला केस दाखवली की आम्ही ह्याच नंबराची साहेब 2023 मध्ये केस केलेली आहे, तर मी माझे उपोषण सोड. कारण हे केस करू शकत नाही. ह्या अशा आणलेत की ते त्यांच्या हप्ते देतात त्यांना. मग हे सर्व बंद होण्यासाठी बरं अर्ज यांचे वरिष्ठ काय सगळे वगैरे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत, बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत.